नमस्कार प्रेक्षकांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण असे पाहणार आहोत की मुक्ता आता देवीपुढे हात जोडून प्रार्थना करत असते आणि इकडे इंदिरा ही तिला हाक मारत असते, म्हणत असते की मुक्ता मुक्ता इकडे ये, तुझ्याकडं काम आहे. व मुक्ता लगेच म्हणते हो आले. व ती जाते आणि म्हणते की मुक्ता तू हळद कुटायला कधी घेणार आहेस? घरातली सगळी कामं राहिली आहेत आणि तू देवीपुढे काय प्रार्थना करत आहेस? तर स्वाती म्हणते की अगं मम्मी थांब थांब, सगळी कामं होत आलेली आहेत, फक्त आता हळद कुटायची राहिलेली आहे. तर मुक्ता म्हणते की आपण हे हळद कुटायचं काम हे सावनीला देऊ, तिने कोणतंच काम केलेलं नाहीये, त्यामुळे आपण हे काम तिला देऊ, म्हणजे आपल्यालाही हातभार लागेल. तर इंदिरा म्हणते की नको, तिला काही एक काम लावायला नको. तर लगेच स्वाती म्हणते की मम्मी ग बस तू, माझा हात इथं सुजत आहे आणि तू काय लावलेस, असं आता स्वाती बडबडत असते. तर इंदिरा म्हणते की बघा बाईंनो, तुमच्या बाईताना बघा, असं आता इंदिरा म्हणते. आणि इकडे आता मुक्ताही मनातल्या मनात म्हणते की ज्याच्या हळद आहे ना त्याच्या नावाचीच हळद तुला आता कशी कुटायला लावते बघ, म्हणजे तुझंही सत्य बाहेर येईल, असं आता मुक्ता मनात म्हणते. व ती सावनीला उठवायला तिच्या रूमकडे जाते व सावनी ही रात्री दारू पिऊन झोपलेली असते, ती जागीच झालेली नसते आणि तिनं वेश बदललेला असतो. तर मुक्ता ही सावनीच्या दारावरती नॉक करत असते. सावनी म्हणते की आता कोण आलं, मी तर अशा वेशात आहे, त्यामुळे आता माझं सर्व सत्य बाहेर येईल. आता ती खूप घाबरते आणि ती म्हणते की हे सर्व आता दारूच्या बाटल्यांमध्ये लपवलं पाहिजे, असं आता म्हणते आणि ती त्या बाटल्या लपवते आणि ती अंघोळीला जाते. आणि ती बाहेर आल्यावरती मुक्ता तिच्याकडे पाहतच राहते, म्हणते की तुझी सर्व मला कठोर कारस्थानं माहीत आहे, तू केव्हा व कधी काय करतेस हे मला माहिती आहे, पण मी काही बोलवून दाखवत नाही. व तिला ती बॉटल दिसते व मुक्ताही सावनीच्या चेहऱ्यासमोर चिटकी वाजवते आणि म्हणते की काय झालं मुक्ता, तू का अशी बावरत आहेस? तर मुक्ता म्हणते की एवढा का वेळ लागला? त्या अगं मी अंघोळीला गेली होती. नंतर ना ती म्हणते बोल की काय झालं, काय काम होतं का मुक्ता? तर मुक्ता म्हणते की हो, माझं तुमच्याकडे काम होतं, तेवढी हळद कुटून देणार का? तर ती म्हणते हो देते की, चल पुढे मी आलेच, असं म्हणते आणि मुक्ता जाते. तर सावनी म्हणते की सावनी तुला सावध राहायला पाहिजे मुक्तापासून, असं आता म्हणते आणि ती लगेच पाठोपाठ तिच्या मागून जाते. इकडे आता मेहकाला तिचं झालेलं सर्व पहिलं आठवत असतं व ती म्हणते की मी मिहीरला एकदा मेसेज करू का? व ती मेसेज करते, म्हणते की मिहीर मला तुला एकदा भेटायचं आहे, झालेलं सर्व तुला सांगायचं आहे. तर मिहीर हा लगेच मेसेज बघतो, तर तो रिप्लाय देतो की हो मी भेटेन तुला, असा रिप्लाय देतो. इकडे आता सावनी हळद कुटत असते. ती म्हणते की मुक्ताने हे मला काय काम दिलेलं आहे व तिथे लगेच आदित्य आणि सई येतात व म्हणतात की मम्मा तू हे काय करत आहेस? तर इंदिरा म्हणते की तुमच्या आत्तू आहे ना, तिची हळद आहे ती कुटत आहे. तर लगेच ते हसतात आणि तर लगेच सई म्हणते की आत्तू कुठं आहे, मला तिच्यासोबत सेल्फी काढायची आहे. तर लगेच लकी म्हणतो की आत्तू नाही, माझ्यासोबत सेल्फी काढणार का? तर ते दोघे नाही म्हणतात व नंतर लकी म्हणतो की चायनीज कोणाला पाहिजे आहे? तर ते दोघेही पळत जातात आणि त्याच्यासोबत सेल्फी काढतात. व इकडे आता सावनी म्हणते की मुक्ता हे बघ, हळद झाली आहे का ते बघ की. तर लगेच इकडे दाराची बेलही वाजते. स्वाती म्हणते की मुक्ता तू दारापाशी कोण आला आहे ते बघ जा, मी इकडे सावनी काय म्हणत आहे ते बघते. तर दारापाशी कुरिअरवाला आलेला असतो व नंतर ना तिथे सागरही लगेच येतो व ते कुरिअर घेऊन ते दोघंजण आतमध्ये जातात. व मुक्ता म्हणते की सागर काय आहे यात? तर सागर म्हणतो की मुक्ता हे तुमच्यासाठी घेतलं आहे, यामध्ये डिजिटल वॉच आहे. तर मुक्ता म्हणते की सागर हे कशाला? तर सागर म्हणतो की असू दे, जर कोणता प्रॉब्लेम झाला तर ह्याच्या संदर्भातून मला समजू शकते. तर मुक्ता म्हणते की बरं असू दे. तर आदित्य इकडे म्हणत असतो की मम्मा मुक्ता आंटी आणि आई बाहेर या लवकर, इकडं अभिषेक का आलेले आहेत, त्यामुळे सगळेजण बाहेर येतात व त्याला इंद्राही ओवाळते आणि त्यात ताटात पेढा नसतो, म्हणून मुक्ताला इंद्रा म्हणते की मुक्ता ह्या ताटात पेढा नाही आहे, तू पेढा आणले नाही आहेस का? तर मुक्ता म्हणते की ओ सॉरी, माझ्या लक्षातच नाही, असं म्हणते आणि ती म्हणते की मी खालून घेऊन येते व ती खाली जायला निघते. मग घरातील सर्व मंडळी म्हणतात अभिषेकराव या की आत बसा तोपर्यंत, व त्याला घरामध्ये नेतात. इकडे आता अनुजाही भटकत असते, म्हणते की माझ्या आयुष्यात काय चाललं आहे, मी आत्ताच जाऊ का? गेले तर काही प्रॉब्लेम होणार नाही का? अभिषेक मला फसवतोय का त्या कोमलला फसवतोय, असं आता म्हणत असते. व तिथे लगेच मुक्ता तिला बघते व तिला हाक मारते
व तिला म्हणते की चल ना अभिषेक, तर तू साखरपुड्यालाच येत आहेस ना? तर ती म्हणते नाही व पुन्हा हो म्हणते. तिचं तळ्यात मळ्यात चाललेलं असतं. तर मुक्ता म्हणते असं करू नको, तिच्या घराकडून कोण नाही आहे, तूच फक्त आहेस, तू चल ना, अशी आता तिला रिक्वेस्ट करत असते. इकडे आता स्वाती ही अभिषेकची चेष्टा करत असते व तिथे इंद्राची बालपणीची मैत्रीण, एकदम घट्ट मैत्रीण येते व तिला मिठी मारते व लगेच म्हणते की आपली नवरीबाई कुठं आहे, तिला भेटायचं आहे. व तिला भेटते व तिला म्हणते की किती लहान होती ना गं, परतावा घेतलेली, अशी आता म्हणत असते आणि तिची पुन्हा ती दृष्ट काढते. व नंतर ना इकडे आता मुक्ताई अनुला कन्व्हिन्स करून काहीही करून ती तिच्या घरला नेते. व आजचा भाग इथे संपतो. उद्याच्या भागात आता काय घडणार आहे हे पाहणे खूपच रंजक ठरणार आहे.